नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही नावासाठी यांची एक प्रसिद्ध कादंबरी कुरूप हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 5वा भाग. हरणा अंगणात उभी होती. ती त्या तिघांच्या पाठमोरे आकृत्या पाहत होती. ती ते दृश्य डोळे भरून पाहत होती. तिला पराकोटीचा आनंद झाला होता आणि मनात म्हणत होती, अंतू आणि राजा या दोघांच्या संरक्षणात आपलं कुंकू सुरक्षित आहे. अक्षय आहे, त्याला कुणीही हात लावू शकणार नाही. आता मी निर्भय आहे. असं म्हणून त्या अंगणातून सोप्यात गेली. नीतीने वळून पाहिलं तेव्हा ढेलजत तो धिप्पाड देहाचा माणूस परबती शांत बसून चिली मोडत होता. त्याला पाहून हरणाबाई अधिकच निर्भय झाली. पाटील चावडीत जाऊन आपल्या जागी बसला आणि एक जुनी खुर्ची घेऊन आणि तो बाहेर जोत्यावरच बसून पाटलाची राखण करू लागला. आणि तो बाहेर बसला होता, पण त्यानं तिथूनच बसून पोरांना जमा करून बाबा पाटलाच्या दोन्ही दारावर पाळत बसवली. गावातून गावाबाहेर जाऊन मुख्य मार्गांना मिळणाऱ्या सर्व बुळांवर टेहाळणी बसवली आणि बाबा पाटला होती एक कणखर सापळा लावला आणि त्यात तो कधी सापडतो याची तो वाट बघू लागला. बाबा पाटलाच्या वाड्यात वातावरण कायम होतं. त्यात बदल होत नव्हता. रंगूबा चाबरकर आणि वडगावचे 3 असे 4 पाहुणे त्या वाड्यात तळ येऊन बसले होते. म्हणजे पुढील एका महत्वाच्या कामासाठी बाबा पाटलानं त्यांना मुद्दाम ठेवून घेतलं होतं आणि तो त्याची सर्व उठबस करत होता. त्या चौघांना कसले उन्हा पडू नये याची तो खबरदारी घेत होता. त्याच्यासाठी तो झटत होता. दारूच्या बाटल्या संपत होत्या, कोंबड्या मरत होत्या आणि या कामी द्याना कोळी रात दिवस त्यांची मदत करत होता. राबत होता, खपत होता. आज मात्र वाड्यात बोकडाची पाळी होती. त्यासाठी बाबा पाटील निघाला होता. निघताना तो थांबून पाहुण्यांना म्हणाला, तुम्ही अगदी बिनघोरी असा, काळजी करू नका. आम्ही निर्धास्त, पर लवकर या. रंगूबा चावरकर म्हणाला. आणि आता येतो असं बोलून बाबा पाटील घराबाहेर पडला आणि हातात कुऱ्हाड घेऊन मान खाली घालून चालू लागला. चावडी पुढे येत असताना मान वर करून पाहिलं आणि हातात बंदूक घेऊन समोर बसलेल्या अंतूला पाहून त्यानं पुन्हा मान खाली घातली आणि सोनाराच्या बुळात शिरून तो धनगरवाड्यात शिरला आणि गोंदा गावाड्याच्या दारात उभा राहिला. गोंदानं मेंढर घेऊन रानात जायची तयारी केली होती. भाकरी बांधली होती, पण अचानक आलेला पाटील पाहून तो विचारात पडला. म्हणाला, राम राम या. काय न केलं होतं? तुझ्या बोकडाची किंमत काय? एकच बोल. बाबा पाटील बोलला आणि धनगर म्हणाला, ₹30. चल सोड दावा. असं म्हणून स्वतःच बाबा पाटलानं बोकडाचं दावा सोडलं आणि 4 पावलं चालून पुन्हा वळून म्हणाला, जाता जाता रक्कम घेऊन जा. आणि तो चालू लागला आणि लांडग्यानं आपलं मेंढरू पळवावं तसा चेहरा करून गोंदा नुकसाच बघत राहिला. बाबा पाटील हे बोकड घेऊन उस्मान मुलानीच्या दारात थांबला आणि म्हणाला, ए मुसलमान उस्मान्या. तसा उस्मान बाहेर आला. म्हणाला, काय पाटील बोला. अरे बोलायचं काय, आपली सारी हत्यारं घेऊन बाहेर ये. बाबा पाटलानं हुकूम सोडला आणि उस्मान आपली हत्यारं घेऊन बाहेर आला. त्याच्या हाती बोकडाचा दावा देऊन पाटील म्हणाला, हे घेऊन चल आणि सरळ करून दे पटकन. उस्मान बोकड घेऊन गुमान वाड्यात गेला. त्यानं बोकड कापून त्याचं पाठीभर मास केलं, पाटला पुढं ठेवून आणि आपण 4 पाय मुंडी सगळं घेऊन घर गाठलं. दुपारी गोंदा गावड्याचा तो बोकड आधी कामी आला. दारू पिऊन बेमीच्या देठापासून त्या शिजलेल्या बोकडाची तारीफ करत पाहुण्यांनी हो म्हणून मांस पोटात भरलं आणि कडूस पडेपर्यंत ताणून दिली. देवी लागणीला वाड्यात कंदील लावला आणि सर्व पाहुण्यांनी पटापट डोळे उघडले आणि बसल्या जागी आळोखे पिळोखे देऊन हाडं सैल केली आणि एक जोरदार जांभई दिली आणि आम्हाला भूक लागली हे जाहीर केलं. पुन्हा जेवण व्हायच्या आधीच 4 पाहुणे घेऊन बाबा पाटील एका खोलीत बसला. मग ते सर्व पोटभर दारू प्यायले आणि पुन्हा बोकडावर तुटून पडले आणि डोळे झाकून एक एक हाडूक चगळू लागले.
ते मासाच्या घासाबरोबर दारूचा कप पित होते आणि बोलत होते. एकाएकी बाबा पाटला आठवण झाली. म्हणाला, ती भानगड आज वाड्याबाहेर गेली पाहिजे. घालूया. जेव्हा आधी रंगूबाने एक मोठा घास घेतला आणि म्हणाला, तुमच्या माणसाबरोबर आमचा एक माणूस देतो. दोघं जाऊन निकाल लावून येतील. बस बस बस. भावा पाटलानं मोकाट मुंडी हलवली. उशिराने त्यांची जेवण झाली. ज्ञानू कोळी जेवण मोकळा झाला होता आणि एक वडगावचा इसम उठला. जायला तयार झाला आणि बाबा पाटील ज्ञानूला म्हणाला, देण्या, पाहुण्याबरोबर जाऊन चटकन माग या, पळ. मग ज्ञानू आणि तो इसम दोघं बाहेर पडून अंधारातून चालू लागले. नांगरेच्या 2 म्हशी गावात एका दुसऱ्याच घरात बांधल्या होत्या. त्या घेऊन ते दोघं एका बोळानं निघून मुख्य गाडी मार्गावर आले आणि अचानक अंतून आपली माणसं त्यांना घेऊन भडकान वडा दिला. परंतु वडगावकर हुशार होता. त्याने एका पांदीत उडी घेतली आणि परत गावाकडे जाऊन ठोकली. अंतू त्याला गोळी घालणार होता. पांदीच्या पुढंच त्याची माणसं उभी होती. मग लोकांनी ज्ञानू कोळ्याला अटक केली आणि 2 म्हशी घेऊन ते सर्व लटांबर चावडीवर आलं. दादा पाटील शांत बसून वाटच पाहत होता. ते सर्व लोक म्हशी आणि ज्ञानू कोळी यांना पाहून म्हणाला, आपण वाघासाठी सापळा लावला होता, परंतु त्या सापळ्यात हा कोळ्याचा उंदीर सापडला. ठीक आहे, पाहू नंतर. त्या कोळ्याला मारू नका. त्याला बेडी घालून बंदोबस्तात ठेवा आणि त्याच्यावर सक्त नजर असू द्या. आणि तरा तू जाऊन बाबा पाटलाला घेऊन ये. जा, पळ. किसना महार बाबा पाटलाच्या घरी गेला. पण पाणीत उडी मारून पळालेल्या वडगावच्या इस्मानं येऊन ती खबर दिल्यामुळे बाबा पाटील असं सर्वजण पळाले होते. किसना महार परत आला आणि म्हणाला, वाड्यात कुणी नाही. म्हणजे त्या घळीतील वाघ पळाला आहे असा त्याचा अर्थ. पाटील संताप म्हणाला. परंतु तो वाघ दूर गेलेला नाही. त्यानं जवळ दडी मारली आहे. तो तापटपणाचा सोंग करतो, पण भेकड आहे तो. ते चावडी पुढील गडबड ऐकून गाव जागा झाला होता आणि चावडी पुढील लोकांनी एकच गर्दी केली होती. नांगरा आला होता. आपल्या म्हशी ओळखून तो त्यांना गुंजारीत बसला. एकाएकी आणतो चावडीत गेला आणि ज्ञानूच्या कानशिरात एक जोरदार चपराक मारून म्हणाला, कोण कोण होता सर्व सांग. मी सर्व खरं खरं सांगतो, मारू नका, मी मरण. ज्ञानू रडत रडत सांगू लागलो. कुठलं तरी 4 पाहुणा आला होता. मी चाकर. मी कशाला चौकशी करू. आज भाकरी खाल्ली आणि मालकानं सांगितलं, एक पाहुणा जातो, त्याला गावाबाहेर घालून लवकर ये. मग मी काय करणार. मला जाणं भाग पडलं. म्हशी घेऊन यायचं आहे हे मला ठाऊकच नव्हतं. त्या पाहुण्यानं मला एका झाडाखाली उभं केलं आणि जाऊन म्हशी घेऊन आला आणि मी त्याच्याबरोबर चाललो होतो. पाहुणा कोणत्या गावचा होता. दादा पाटलानं विचारलं. मी कशाला विचारू. तसलं पाहुणं त्या घरात रोजच येते. ज्ञानू गाया कळीत म्हणाला. सकाळी फौजदार आला. पंचनामा झाला आणि ज्ञानूनी म्हशी घेऊन परत निघाला. तेव्हा बाबा पाटील त्याच्या पुढे जाऊन कचेरीत फौजदाराची वाटच पाहत होता. त्यानं आधीच वकिलाचा बंदोबस्त केला होता आणि जामिनाची फौज उभी केली होती. शिवाय रुपयाची ओटीच बांधली होती. तोंडात कित्येक नोटांची पुडकी कोंबून ती कायमची बंद केली होती. त्यानं मोठमोठ्या पोटाची भूक शांत करून वातावरण पालटून टाकलं होतं. दिवस सरळ डोकीवर उभा राहिला होता. तेव्हा तो आपल्या सर्व कळांनी तापत होता. त्याची आग धरणीला होळपळून काढत होती. वाऱ्याचे चटके बसत होते आणि जळते वारं सर्वत्र पळत होते. त्यामुळे घरात बसलेली माणसं हैराण झाली होती. दादा पाटलानं चावडीतील काम बंद केलं आणि तो जेवाय जातो असं म्हणून घराकडे निघाला. त्याच्या मागून अंतू बंदूक घेऊन चालत होता. आणि दोघांच्या सावल्या त्यांच्या पायाखाली चुरडल्या जात होत्या. पाटील सोप्यात आला तेव्हा हरणाबाई बाहेर आली आणि पाटलाचा उतरलेला चेहरा पाहून तिच्या काळजात धस झाला. ती घाबरली. चिंता एक स्वरातून आली. काय होतंय. डोकं दुखतंय. होय. पाटील सरळ आतल्या खोली जाऊन पलंगावर पडला. तशी हरण अधिकच घाबरी झाली. पाटलानं अंतूला आत बोलावून सांगितलं. म्हणाला, सावडी जाऊन नाथाला सांग की आज मी येणार नाही. जर काय महत्वाचंच काम उद्भवलं तर राजामार्फत मला कळव. बरं, मी जातो.
आणि तो म्हणाला, आणखी काही? काही नाही, पाटील म्हणाला. आणि तू आता विश्रांती घे, परत येऊ नको, कारण मी चावडीवर जाणार नाही. मग उगीच का त्रास? ठीक आहे, असं म्हणून तो बाहेर आला. ढेलजत पर्वती बसला होता. त्याला म्हणाला, नानाला बरं नाही, डोकं दुखत आहे, जास्त कमी मला कळव. पर्वती काय की गंभीर झाला. त्यानं होकारार्थी मान डोलावली आणि अंतो निघून गेला. हरणा फाटलाच्या खोलीत गेली तेव्हा पाटील डोळे झाकून शांत पडला होता. तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि दुःखीत झाली. तिचा चेहरा काळवंडला. म्हणाली, तुम्हाला तापही भरला आहे की? होय, तापही भरला आहे. पाटील तिचा हात आपल्या हाताने कपाळावर दाबीत म्हणाला, बाळ झोपला आहे का? होय, ती तिच्या शेजारी बसत म्हणाली. ताप कधीपासून भरतो? 4 दिवस झाले, पाटील म्हणाला. पण तू काळजी करू नकोस. 4 दिवस झालं, मग मला का नाही सांगितलं? मी का तुमची वैरीण होते? हरणानं विचारलं आणि तिचे डोळे भरून वाहू लागले. मामुली बाप, काय सांगायचे? पाटील उतरला. मग मी आता काय करू? हरणानं विचारलं तेव्हा तिचे ओठ थरथरत होते. काहीही करू नको, बाळाला सांभाळ, पाटील म्हणाला. आणि आता मला एक कप चहा करून दे. मी बाळ उठला म्हणजे त्याला घेऊन तुझी या खोलीत ये, म्हणजे आपण तिघं एकत्रच राहू, कोणाचीच गैरसोय होणार नाही. बर. ती गेली. प्रथम तिनं चहा केला, एक कप पाटलाला दिला. चहा पिऊन पाटील म्हणाला, मला झोप आली आहे, थोडा वेळ झोपतो. झोपू? झोपा. हरणा उतरली आणि पाटलानं हळूच डोळे झाकले आणि हरणा त्याच्या उशाला बसून राहिली. अलीकडे बोरगावचं चुलवान झालं होतं. त्यात आग भडकत होती, ज्वाला उकीत होती आणि ओल्याबरोबर वाळही जळत होता. त्यामुळे दादा पाटलाच्या डोकीला भयंकर ताप झाला होता. गावातील रोजच्या अनंत कटकटीमुळे त्याला घडीची विश्रांती मिळत नव्हती. गवताची पेंडी जरी इकडची तिकडे झाली तरी माणूस पाटलाकडे धाव घेत होता आणि तपास करा म्हणत होतो. त्यांना पाटील हैराण होत होता. मध्ये सरकारी अंमलदार येत होते, त्यांची बडदास्त ठेवावी लागत होती. आठवड्यात 1-2 वेळा तरी तालुक्याची वारी करावी लागत होती. शिवाय बाबा पाटलाची जुनी डोकेदुखी कायमच होती. ती काही केल्या ढळत नव्हती. उलट आता त्याला अधिकच जोर आला होता. नांगरेच्या म्हशीचं प्रकरण बरंच गाजलं होतं. परंतु बाबा पाटील त्यातून निर्दोष सुटला होता. त्यानं कोर्टात जबानी दिली होती की एक इसम रात्री आला आणि मला म्हणाला, मला आताच्या आता टाळगावला जायचं आहे, तेव्हा मला गावाबाहेर नेऊन टाळगावच्या वाटेला लावा, एवढी कृपा करा. मला त्याची दया आली आणि आपला चाकर जानू गेला त्याच्याबरोबर दिला. पुढं काय घडलं ते मला माहित नाही. आणि लाच देऊन त्यानं आपली सुटका करून घेतली होती. पण जानू कोळी 3 महिने तुरुंगात अडकला होता. परंतु जरी तो निर्दोष म्हणून सुटला होता तरी गावाने त्याला गुन्हेगार ठरवलं होतं. गावात त्याची कवडीची पत उरली नव्हती. लोक त्याला पाण्यात पाहत होते आणि त्यानं लोकांवर करडी कमान धरली होती. मात्र तो दादा पाटलापुढे अंगी टाकत होता. त्याचंही कारण होतं. स्वतः दादा पाटील आणि त्याची भावकी बलिष्ठ आणि सज्ज होती आणि अशा मातबर माणसाचा काटा रंगवाच्या काट्यानं काढायचा त्यानं विचार केला होता. तो रंगू अधूनमधून त्यांच्याकडे येऊन बसत होता. शिवाय तुमचं काम करून मी तुम्हाला निर्दस्त करीन असं रंगूबाने त्याला वचन दिलं होतं. म्हणून तो दादा पाटलावर चालून जाण्याचा विचार करत नव्हता. उलट तो वेळोवेळी माघारच घेत होता. मात्र त्याच्या पोटात आग धुमसत होती. दिवस कासरावर उरला होता. सर्व सावल्या एकत्र येऊन त्या अंधाराला जन्म देत होत्या. काही ठिकाणी त्या आडव्या पडून लोळत होत्या आणि नंतर नाहीशा होत होत्या. सूर्य हळूहळू मावळतीच्या डोहात घरंगळत होता. त्याचं अस्तित्व फार थोडं उरलं होतं. तो बुडाला की अंधार दाटणार होता. हरणा खिन्न होऊन पाटला शेजारी बसली होती. ती त्याच्या तोंडाकडे एकटक पाहत होती. त्याने एकदा डोळे उघडावेत म्हणून तळमळत होती. वरचे तिचे डोळे भरत होते आणि ती डोळे पुसून रिते करीत होती. एकाएकी दादा पाटलांनी डोळे उघडले. मी सर्वत्र पाहिलं. समोर एक मोठा दिवा जळत होता. प्रकाशात खाली बाळाचा पाळणा बाजूला लोंबकळत होता. जवळच हरणा बसली होती. तो म्हणाला, बाळ झोपलाय?
होय. दिवस मावळला? नाही, आता मावळल. बाहेर कोण आहे का? होय. पर्वती मामा आणि राजाराम. राजारामाला बोलव. बोलवते. ती बाहेर गेली. ढेलजत, पर्वती आणि राजाराम बसलेच होते. तिनं राजाराम रामोशाला पाटलाचा निरोप सांगताच तो धावतच खोलीत गेला. त्याला पाहून पाटलाला आनंद झाला. तो गलात हसला आणि म्हणाला, नाईक, अंतूला बोलवा. अंतू इथं नाही, हरणा बोलली. का? कुठे गेला तो? त्यानं विचारलं. रानात गेला? नाही, तालुक्याला, ती उत्तरली. कसलं काम निघालं? त्यानं विचारलं. काम नाही, डॉक्टरला नाही, नाव उत्तरली. तो एकटाच गेला? त्यानं प्रश्न केला. नाही, 4-5 माणसं गेली आहेत, आता येतील, ती म्हणाली. पैसे दिलेस त्याला? त्यानं विचारलं. देत होते, पण अंतूने घेतले नाहीत. आणि पाटील विचारमग्न झाला. उशिरानं म्हणाला, राजाराम, मला विचारून जा. मी जाणारच नाही. राजारामाशी म्हणाला, मी हातच निजणार आहे. ठीक आहे. पाटील हळूच उठून बसला. श्रेय मावळला होता. कडूस पडत होतं. हरणानं चहा केला. पाटलानं चहा घेतला. राजा आणि पर्वती यांनाही दिला. आणि डॉक्टर व अंतूची वाट पाहू लागली आणि पुन्हा पाटलांना डोळे झाकले. पाटलांना डोळे झाकलेलं पाहताच ती अस्वस्थ झाली. मग तिनं दिवा मंद केला आणि ती हळूच जाऊन त्याच्या शेजारी बसली. तिने त्याला निरखून पाहिलं आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकलं. हरू, तो हुंकारला. जी. बाळ अजून उठला नाही. उठून परत झोपला. हे पहा, अंतूला वेळ होणार आहे. फार दूरची दौड मारायची आहे त्याला. मग तुम्ही सर्व जेवून घ्या. बर. ती उठून बाहेर आली तेव्हा ढेलजत, पर्वती आणि राजा दोघं बसले होते. त्यांना हरणा म्हणाले, मालक म्हणतात तुम्ही जेवून घ्या. मला भूक नाही, राजा बोलला. तसं का? ते सांगतात. बरं, चला वाढा. ते दोघे उठले. हरणानं त्यांना वाढलं, पण त्यांनी 4-4 घास खाऊन पुरं केलं आणि पुन्हा ढेलजत जाऊन बसले. आणि हरणा जेवलीच नाही. ती परत जाऊन पाटलाजवळ बसली. मध्यान रात्र झाली होती. चराचर निश्चित पडले होते. गाव शांत झोपला होता. कुठेही कसलाही आवाज होत नव्हता. त्या वाड्यात निशब्दता नांदत होती. आणि हरणा पेंगत होती, डुलक्या घेत होती, मध्येच सावध होऊन कानुसा घेत होती. हरू, जी. मध्यान रात्र झाली असेल? होय. मग जागी का? काय करू? झोप. कुठं? इथं झोप. त्यानं सरकून जागा केली आणि ती त्याच्या शेजारी कलंडली आणि आवेगाने त्याला बिलगली. तेव्हा त्याचा ताप उतरला होता. तिला आनंद झाला आणि ती त्याच्या हृदयाशी भिडली. धन्यवाद.